विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज जो पेपर झाला आहे, जे सर्व टॉपिक आहेत त्यावर विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत. जवळपास 50+ प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये असतील. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला फायदा होईल. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणाला भेटेल. कारण की खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज लक्षात घ्या, क्लर्कचा जो पेपर होता त्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की 40 प्रश्न जे विचारण्यात आले होते त्यातील 20 प्रश्न हे माहिती अधिकार कायदा 2005 वर होते. 12 प्रश्न होते ते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि त्यानंतर 8 प्रश्न जे होते ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते. आणि RTIवर जे प्रश्न विचारले होते त्यामध्ये लक्षात घ्या, RTI हा जो कायदा आहे तो छोटा आहे, 30च त्या कलम आहे त्या ठिकाणी. आणि RTS जरी बघितलं तर RTS काय आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, जी कार्यालय महाराष्ट्रात कार्यरत आहात त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो टाईम बाउंड सर्व्हिस देण्याचा त्या ठिकाणी हा कायदा आहे. आता माहिती अधिकार म्हणजे काय, माहिती मागवण्याचा तो कायदा आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे काय, जे जनसेवक आहेत, जे लोकसेवक आहेत, जे काय म्हणता येईल की जे आपले अधिकारी वर्ग काम करतात, जर टाईम बाउंडमध्ये त्यांना सर्व्हिस देणं त्या ठिकाणी बंधनकारक असतं. या दोघांवर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेत, ते तुम्ही बघू शकता. व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, जून 2024पर्यंत भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळे होती? तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, 43 इतकी जागतिक वारसा स्थळे होती. चालू घडामोडी जर टॉपिक बघितला काल आणि आजचं जर आपण कम्पेअर केलं तर लक्षात घ्या, त्यामध्ये क्रीडा झालं, त्यानंतर जागतिक म्हणजे पर्यावरण रिलेटेड जे करंट अफेअर असतील त्यावर त्यांनी भर दिला आहेत. पुढील प्रश्न आहे, 2024मध्ये महाराष्ट्रातील अर्जुन पुरस्कार विजेते कोण आहेत? तर लक्षात घ्या, तुम्हाला ऑलरेडी माहितलं स्पोर्ट जो टॉपिक आहे त्यावर प्रश्न विचारले जात आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे वरील दोन्ही, म्हणजे स्वप्नील कुसळे, सचिन खिलारी यांना या ठिकाणी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. काल कशावर प्रश्न विचारला होता? अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार कोणाला मिळाला? मग या अनुषंगाने भारतरत्न असे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला करून ठेवावे लागतील. यानंतर पुढील प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005मधील कलम 14 कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे तो आपलं जे मटेरियल आहे त्यातीलच तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल. तर माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी कलम 14 विद्यार्थी मित्रांनो संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली? तर लक्षात घ्या, वरील दोन्ही म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी या ठिकाणी केले आहेत. जो समाजसुधारक आहे, काल देखील समाजसुधारक टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आला होता, आज देखील विचारण्यात आला आहे. समाजसुधारक आपली जी कल्याण डोंबिवली आणि DMRची रिव्हिजन सिरीज आहे त्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला 200 ते 300 प्रश्न समाजसुधारकाचे ऑलरेडी कव्हर केले. ते व्हिडिओ आवर्जून बघून घ्या किंवा खाली प्लेलिस्टमध्ये मी लिंक देतो, ती प्लेलिस्ट ओपन करा. जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की ते एकदा डोळ्याखालून घाला. पुढील प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005मधील कलम 16 कशाशी संबंधित आहे? तर हे जे कलम आहेत ते वरीलपैकी दोन्ही म्हणजे आयोगाचे कार्य, आयोगाचे अधिकार याच्याशी संबंधित आहे. माहितीचा अधिकार जो कायदा आहे तो सोपा आहे, तुम्ही एकदा जरी डोळ्याखालून घातला तर विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होऊन जाईल. तर अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी मी तुम्हाला करू इच्छितो. लक्षात घ्या, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 जो आहे त्यावर आपल्याकडे 1000 प्रश्न आहे. अधिनियमाच्या PDF आहे इंग्लिश आणि मराठी, 20+ ऑनलाईन टेस्ट आहेत आणि तुम्हाला शॉर्ट नोट्स देखील याचे मी प्रोव्हाइड करत आहेत. माहितीचा अधिकार 2005 180 विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहेत ते वाचायचे. यानंतर नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट आहेत आपल्याकडे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 120 प्रश्न आहे, या टॉपिकवर नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट आहेत. अधिनियम वाचायला आपल्याकडे एवढा वेळ नाही, ज्या शॉर्ट नोट्स आहेत ते एकदा डोळ्याखालून घालून घ्या, नक्की तुम्हाला फायदा होईल. या कोर्सची जी प्राईज आहे ती आहे 199, परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त 99 रुपयामध्ये मी प्रोव्हाइड करत आहेत. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हा कोर्स परचेस करताना KDMC 100 हा कोड यूज करा. तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट भेटेल फक्त 99 रुपयामध्ये हे मटेरियल आहे. जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही, जर तुम्हाला व्हॉट्सॲपला PDF फाईल पाहिजे असेल तर डायरेक्टली तुम्ही जो आपला व्हॉट्सॲप क्रमांक आहे 9356256034 यावर 101 रुपयाचं पेमेंट करा. तुम्हाला PDF फाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या PDF फाईल आहेत त्याची तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही, त्याचा तुम्हाला Google Drive ॲक्सेस त्या ठिकाणी भेटेल. आणि ॲप्लिकेशन थ्रू जर परचेस केलं तर 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहेत. तर आवर्जून परचेस करा. तुम्ही बाकी महानगरपालिकेला फॉर्म भरला असेल तरी या मटेरियलचा नक्की तुम्हाला फायदा होईल.
यानंतर पुढील प्रश्न आहे 2001चा स्टॉकहोम करार कशाशी संबंधित आहे? तर हा जो करार आहे तो आहे ऑप्शन क्रमांक ए स्थायी कार्बनिक प्रदूषक. जर तुम्ही सिलेबस जर बघितलं असेल तर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला काय दिलं होतं? पर्यटन, वारसास्थळे, ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरण. त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न बघायला भेटत आहेत चालू घडामोडीचे तर ते पर्यावरणाशीच निगडीत त्या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 6 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे अर्जाच्या स्थितीची पाहणी. हा देखील प्रश्न आपल्याच मटेरियलमधील आहे. यानंतर पुढील प्रश्न माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्जदाराला निकाल किती दिवसात द्यावा लागतो? लक्षात घ्या यामध्ये कसं असतं, कोणतंही कार्यालय घेतलं, सपोज नगर परिषद जर तुम्ही घेतली तर प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती देण्यासाठी एक जन माहिती अधिकारी असतो. सपोज पाणी पुरवठा डिपार्टमेंट घेतलं तर पाणी पुरवठा जो अभियंता असतो तो जन माहिती अधिकार असतो. त्याकडे जर तुम्ही काय म्हणतील की अर्ज दाखल केला तर 30 दिवसामध्ये तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते. परंतु एखाद्याची माहिती एखाद्याच्या जीविताशी निगडीत असेल तर 48 तासात ती माहिती दिली पाहिजे. यानंतर 30 दिवसात माहिती दिल्यानंतर जर तुम्हाला ती माहिती असमाधानकारक असेल, तुमचं समाधान झालं नाही तर पुढे 30 दिवसाच्या आत तुम्ही त्यांचा जो वरिष्ठ असतो त्याकडे अपील करू शकता. आता नगरपालिका लेवलला त्याचा वरिष्ठ कोण? तो मुख्याधिकारी. त्याकडे तुम्ही अपील करू शकता आणि अपील केल्यानंतर तरी तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही मग राज्य मुख्य माहिती आयुक्त जो असतो त्यांकडे तुम्ही कंप्लेंट त्या ठिकाणी करू शकता. आणि हे जे मी तुम्हाला जेवढंही सांगतो आहे याची व्यवस्थित रचना आपल्या मटेरियलमध्ये मी केलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न माहिती आयुक्ताला शपथ देण्याचा अधिकार कोणाला असतो? तर लक्षात घ्या हे जे महत्त्वाची पदे असतात त्यांना जो शपथ दिली जाते ती राष्ट्रपती यांमार्फत दिली जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 14शी संबंधित आहे. तो कलम आहे पदावधी व सेवेच्या शर्ती. तर यामध्ये जो पदावधी कार्यकाल असतो तो असतो 5 किंवा वयाची 65 वर्षापर्यंत जो आधी येईल तो या ठिकाणी गणना केली जाते. आणि लक्षात घ्या लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे काय? परत नगरपालिकेचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तर नगरपालिकेला वेगवेगळ्या सेवा द्याव्या लागतात, बरोबर. सपोज एखाद्याने नळ कनेक्शनसाठी जर फॉर्म अर्ज केला तर त्याला किती दिवसात ती सेवा पुरवली पाहिजे? तर 15 दिवसांचा कालावधी असेल. एखाद्याने जर असेसमेंट उतारा मागितला तर किती दिवसात सर्व्हिस दिली पाहिजे? तर हे असं त्या ठिकाणी दिलं आहे आणि यावर आपण शॉर्ट नोट्स तयार केल्या. त्या एकदा शॉर्ट नोट्स वाचून घ्या. तुम्हाला पुढील ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांमध्ये असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. कलम आणि हे नाही तर कोणती सर्व्हिस किती दिवसात दिली पाहिजे ही बंधनकारक असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका लोकसेवा हक्क अधिनियम कलम 6 अर्जाच्या स्थितीची पाहणी कलम या ठिकाणी विचारलं होतं. त्यानंतर RTS कलम 16 आयोगाचे अधिकार व कार्य याच्याशी निगडीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलबजावणी कधी करण्यात आली? तर 28 एप्रिल 2015. नावातच आहे 2015 परंतु ती एक्झॅक्ट तारीख तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर पुढे बघूयात माहितीचा अधिकार कायदा 2005 सेक्शन 2 कलम 2 व्याख्येशी निगडीत आहे. तर यामध्ये व्याख्या कोणकोणाच्या दिल्या आहेत? तर समुचित शासन, केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग, केंद्रीय जनमाहिती अधिकारी, राज्य जनमाहिती अधिकारी, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य मुख्य माहिती आयुक्त. मला जर वेळ भेटला तर मी व्हिडिओ देखील तुम्हाला घेऊन येईल. परंतु तुमच्याकडे वेळ कमी, शॉर्ट नोट्स हवे असेल तर प्राईस किती ठेवली आहे? फक्त 99 रुपीज. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. ऑनलाईन टेस्ट दिले. ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहे, टायमर आहे. बाकीही एक्झाम करता तुम्ही ते मटेरियल यूज करू शकता. ही जी ऑफर आहे ती फक्त पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. नोंद असू द्या. पुढील प्रश्न माहितीचा अधिकार कायदा 2005 कलम 7 कशाशी संबंधित आहे? तर विनंतीचा अर्ज निकालात काढणे. त्यानंतर परत प्रश्न विचारण्यात आला होता कलम 8 कशाशी संबंधित आहे? तर माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद. यानंतर पुढे यशराज भारती सन्मान 2025 यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तर दिनांक 20 एप्रिल 2025. स्थळ आहे जमशेद भामा सभागृह NCPA मुंबई आणि प्रदानकर्ते कोण आहेत? तर राज्यपाल CP राधाकृष्णन. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या करंट अफेअर्स जर तुम्हाला फ्री व्हिडिओ पाहिजे असेल तर लक्षात घ्या आपलं जे डेली करंट अफेअर्स आहे मी चॅनलमध्येच तुम्हाला टायटलमध्येच ऑलरेडी त्या चॅनलची लिंक दिली. त्यावर क्लिक करा, प्लेलिस्टमध्ये जा आणि करंट अफेअर 2025 ही प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये 5 व्हिडिओ मी तुम्हाला दिले. प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आहे. असे टोटल 250 प्रश्न मी तुम्हाला दिलेत. ते एकदा वाचून घ्या, बघून घ्या. जो स्पीड आहे व्हिडिओचा तो 2x करा. फास्टमध्ये रिव्हिजन होऊन जाईल. प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला स्पष्टीकरण देखील दिले, त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल.
तर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। एक्झाम स्पेशल हे जे मटेरियल आपण तयार केलं आहे त्यामध्ये 1000 प्रश्न आहेत, 60+ ऑनलाईन टेस्ट आहेत। याची जी प्राईस आहे 99, परंतु तुम्हाला ॲपवरून परचेस जर केलं तर 49 रुपीजमध्ये हे मटेरियल तुम्हाला भेटत आहे। 49 रुपीज फक्त। यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल? पुस्तक आणि लेखक टोपण नावे, समनार्थी जाती शब्द, म्हणी त्यांचे अर्थ, भारतातील सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर स्थळे, वारसा स्थळे, वारसा स्थळावर आज प्रश्न विचारण्यात आला होता। GI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषद, अर्थसंकल्प, जनगणना, यावर तुम्हाला PDF फाईल भेटेल। आणि हे जे खाली जे टॉपिक दिले त्यावर 5 ऑनलाईन टेस्ट आम्ही तुम्हाला देतोय, ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 क्वेश्चनच्या 5 टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर, कॉम्प्युटर। ही जी ऑफर आहे फक्त 100 विद्यार्थी मित्रांसाठी आहे। तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो परचेस करायचं आहे। 49 प्राईज आहे। या ठिकाणी कुपन कोड तुम्ही यूज करून टाका। जर तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी या पदांकरिता जर फॉर्म भरला असेल, टेक्निकल कोणत्याही पदाकरिता, तर प्रत्येक टॉपिकवर आपल्याकडे प्रश्न, ऑनलाईन टेस्ट आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय म्हणता येईल की 2 मॉक टेस्ट 100 प्रश्नांचे प्रोव्हाइड करत आहोत। तसेच नॉन टेक्निकलचं जर तुम्हाला कंप्लीट मटेरियल हवं असेल तर 19,000+ प्रश्न आहे, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईज आहे 499। या ठिकाणी देखील कुपन कोड यूज करू शकता। 50 रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल। अधिकची माहिती आपल्या स्क्रीनवर आहे। यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, नक्षा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? तर हे कालचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। तर नक्षा प्रोजेक्ट हा कशाशी संबंधित आहे? तर शहरी भागांमध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्याशी। लाडकी बहीण योजनेमध्ये किती पैसे दिले जातात? तर ते दिले जातात 1500 रुपये दरमहाला। त्यानंतर मुख्य लेखापरीक्षक आर्थिक वर्ष संपल्यानंतर अहवाल किती दिवसात सादर करतो? तर लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे तो आपल्याच मटेरियलमधला आहे, 180 दिवसांमध्ये सादर करतो। त्यानंतर हार्ट लॅम्प या पुस्तकाचे लेखक कोण? पुस्तक आणि लेखक स्पेशल PDF आपण कव्हर केले, बानू मुश्ताक। यानंतर पुढे मुंबई पोलीस कमिशनर सध्या कोण आहेत? तर ते आहेत देवेन भारती। 6 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेसाठी सदस्य संख्या किती असते? तर ती असते 85। महानगरपालिकेची जुनी इमारत पाडण्यासंबंधित कलम कोणता आहे? तर ते आहे कलम 314A। आपण महानगरपालिका अधिनियमावर ऑलरेडी किती प्रश्न तयार केलेत? 1000+ प्रश्न आणि शॉर्ट नोट्स देखील मी त्या ठिकाणी ॲड केले आहेत। शॉर्ट नोट्स देखील एकदा बघून घ्या। कोणत्या कलमानुसार 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक काय म्हणता येईल की ठिकाणी काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे? तर तो आहे कलम 24। यानंतर पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ते केलं आहे केसरी वृत्तपत्र। पुढील प्रश्न, भुजंग शब्दाचा समानार्थी शब्द? तर तो आहे सर्प, नाग, साप, वरील सर्व। त्यानंतर फुलांचा काय असतो? तर फुलांचा असतो गुच्छ। 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे झाली? तर ती झाली आहे उत्तराखंड राज्य। आपली जी करंट अफेअर 2025 प्लेलिस्ट आहे ती एकदा बघून घ्या, तुम्हाला फायदा होईल। भारताचे महाधिवक्ता कलम कोणतं? कलम 76। असहकार चळवळ कोणत्या अधिवेशनात मान्यता मिळाली? ती मिळाली आहे 1920 नागपूर अधिवेशन। यानंतर वर्सोवा वांद्रे सीलिंगची लांबी किती आहे? तर ते आहे 17.17 किलोमीटर। महाराष्ट्रातील कोणाला पद्मश्री पुरस्कार मिळाला? तर तो आहे अशोक सराफ। स्पेशल जे मटेरियल आहे ते तुम्ही घेऊन टाका। 49 रुपीजमध्ये क्वालिटी कंटेंट आहे, ऑनलाईन टेस्ट देखील आहेत, चांगल्या पद्धतीने तयारी होईल। त्यानंतर महत्त्वाचे पात्र पद्मविभूषण पुरस्कार 2025 डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। पुढे महानगरपालिका अधिनियम, कमिशनर, किमान सदस्य, जुनी इमारत पाडल्याचे कलम, मुख्य लेखापरीक्षक अहवाल किती दिवसात सादर करतो, मालमत्ता कर कमी जास्त करण्याचा अधिकार, पर्यावरणाची हानी झाल्यास तरतूद, परिवहन समिती, त्यानंतर सिवरेज आणि मलनिस्सारण या संदर्भात घराचा कर कसा आकारला जातो, कलम 181, 82, 83, 84 हे प्रश्न महानगरपालिका अधिनियमावर विचारण्यात आले होते। आणि जो मराठी व्याकरणाचा जो पॅटर्न आहे तो आज देखील तसाच होता। उत्तरावर आज 2 प्रश्न होते। समानार्थी शब्द विचारण्यात आला, समास होता। आज तत्पुरुष समासावर प्रश्न होता। कर्म, विधेय, विस्तार यावर प्रश्न होते, म्हणीवर प्रश्न होता। इंग्लिशमध्ये सिनोनिम, अँटोनिम, पॅसेज, पॅराजंबल, इडियम्स, प्रोव्हर्ब यावर प्रश्न होता। ॲप्टिट्यूडमध्ये पाय चार्ट, बार चार्ट, डिरेक्शन, ऑडमॅन आउट, सरासरी, कोडिंग, ब्लड रिलेशन या सर्व टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते। विद्यार्थी मित्रांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्यायचे। आणि लक्षात घ्या, आपण कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल तर परीक्षेत तुम्हाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यावर प्रश्न आवर्जून विचारले जाणार आहे। भले तुम्ही कोणतंही मटेरियल यूज केलं असेल, परंतु आपलं मटेरियल एकदा डोळ्याखालून घाला। 1000 प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघायचे आहेत। ज्या करेक्शन होत्या त्या मी आता दुरुस्त केल्या आहेत। अधिनियमाचे PDF यामध्ये शॉर्ट नोट्स मी आता नव्याने ॲड केले आहेत, म्हणजे शॉर्ट नोट्स वाचा, अधिनियम पूर्ण PDF वाचण्याची गरज नाही। शॉर्ट नोट्स
5 ते 10 पेजेसचे आहेत ते एकदा वाचून घेतले की महत्त्वपूर्ण कलमे तुमची पाठ होऊन जाईल, त्या संदर्भात तरतुदी पाठ होऊन जातील। त्यानंतर ज्या 20 टेस्ट दिल्या आहेत त्या तुम्ही सॉल्व करायचे। जे 1000 प्रश्न आहेत त्यातूनच आपण 20 ऑनलाईन टेस्ट तयार केल्या, ज्यामध्ये टायमर आहे, 10-10 प्रश्नांच्या त्या टेस्ट असणार आहे। त्यामुळे आपला किती अभ्यास झाला हे त्या ठिकाणी टॅली होऊन जाईल। माहितीचा अधिकार 180 प्रश्न आहे, यावर शॉर्ट नोट्स आहेत त्या एकदा डोळ्याखालून घालून घ्या। ऑनलाईन टेस्ट दिले त्यातून आपण किती आपला अभ्यास झाला हे तुम्हाला कळेल। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 120 प्रश्न आहे, यावर देखील शॉर्ट नोट्स आहे आणि ऑनलाईन टेस्ट याचा फायदा घ्या। प्राईज आहे फक्त 99 रुपये। KDMC 100 हा कोड यूज करायचा आहे। तसेच लक्षात घ्या, KDMC टेक्निकल यापैकी कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल तर तुम्ही मटेरियल परचेस करा। अधिकच्या माहितीसाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा व्हॉट्सअप करून द्या। तसेच लक्षात घ्या, एक्झाम स्पेशल ही मटेरियल तयार केलं आहेत। प्राईस किती हो, फक्त 49 रुपीज। कुठेही गेले तुम्ही, चहा प्यायला घ्या, कुठेही जा, खर्च होऊन जातो। आम्ही मेहनत घेतली त्यामुळे एवढी तरी प्राईस आम्ही ठेवली, नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा आहे। आजच्या व्हिडिओला लाईक करून आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा। जे आपलं डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये जाऊन तो व्हिडिओ वॉच करा आणि डेली बेसिसवर चालू घडामोडीची तयारी करायची असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम रिलेटेड अपडेट पाहिजे असेल तर जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। थँक्यू।